ओबीसींच्या हक्काकरता 20 तारखेला विराट स्वरूपात एकत्र या असं आता सांगितलं जात आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या संदर्भात घोषणा केलेली आहे। आम्ही आमच्या हक्काच्या संरक्षणाकरता लढतोय, तुम्ही आरक्षण मिळवलं, आता आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आहे असं म्हणत विराट मोर्चा संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केलेली आहे। 20 तारखेला आम्ही संभाजीनगरला विराट अशी ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी कुणाला दिलाय याचा विरोध म्हणून नाही, आणि हे लक्षात घेतलं पाहिजे कोणी, आणि आमच्या अंगावर कोणी येण्याचा विषय नाही। आम्ही त्यांना सचेत करतो आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी। तुम्हाला मिळवत असताना तुम्ही मिळवलात, पण आता मात्र आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली आहे। त्यासाठी संभाजीनगरला 20 तारखेला आम्ही सभेचं आयोजन केलेलं आहे, आणि ही 20 तारखेला संभाजीनगरची सभेमध्ये भुजबळ साहेबांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत, त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण देणार आहोत। सर्व ओबीसी महाराष्ट्रातला त्या ठिकाणी एकत्र यावा, एकत्र येऊन लढावा, आपल्या हक्काचं संरक्षण करावं, संविधानिक संरक्षण करावं, ही त्यामागची भूमिका 20 तारखेमध्ये आम्ही मांडणार आहोत। कोणाच्या लेकरांच्या वर अन्याय होऊ नये अशी जर भूमिका असेल तर आमच्याही लेकरावर कुणीही अन्याय करू नये, स्वतःच्या समाजाचं हित बघत असताना तो बघितलाच पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे। जसा त्यांना तो अधिकार आहे तसा तो अधिकार आम्हाला सुद्धा आमच्या समाजाचं संरक्षण करणं आणि हक्क साबित ठेवणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हा सुद्धा आमचाही अधिकार आहे। त्या अधिकारापोटी मी कोणाच्या विरोधापोटी बोलत नाही, तर माझ्या समाजाच्या हक्कासाठी आणि अधिकारापोटी हे मी मांडतो आहे, आणि ही माझी भूमिका ही महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत जावी, आणि माझं समाजाचं हक्काचं संरक्षण, संविधानिक संरक्षण, जे संविधानाने दिलेलं संरक्षण आहे त्याचं रक्षण व्हावं। ओबीसी मध्ये मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पाहताय किती ओबीसी चेहरे आहे, आणि आहेत तर अनेक जण शेपूट घालून सत्तेची खुर्ची उभवत आहेत। शेपूट घालून मुद्दाम शब्द वापरतो, त्यांना सत्ता महत्वाची आहे, ओबीसी आणि आपल्या समाज बांधवाचं हित महत्वाचं वाटत नाही, म्हणून ते शेपूट घातले आहे। कोणी लढतो आहे तो एकटा पडणारच, कारण सत्ता आणि संघर्ष जर ज्यांना करायचा आहे तो समाजासाठी, तर त्याला एकटे पाडत असतील तर हा समाज नक्कीच ओबीसी म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी जो लढेल त्याच्या पाठीशी उभा राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।